हा? की इथे येऊन दरवाजात ओरडायला लागले म्हणून म्हणलं. हॅलो हॅलो. जॉईन करा, जॉईन करा.
ग्रुप पहिली रेमेडी S1. काल आपण बघितलं S1. It is the first combination of Scarpoloso group. It contains 9 medical plants and it is called as universal remedy in electrohomeopathic science. It stimulates the whole organ in the body. It is the best lymph purifier and it cures lymphatic disorder. Also detoxify all toxic substance, morbid matter, anti-gene in the system. It is also best lymph remedy and anti-scarpoloso remedy and anti-toxic and immune booster and appetizer. It is universal remedy. It stimulates entire organ and metabolism, increases the appetite, actions on the stomach, liver, intestine, lung, kidney, large intestine, pharynges, urine system. It cures all type of pains. It is very successful in all type of poison cases. It is antidote to all remedies in the electrohomeopathy. Antidote म्हणून काम करतो. आता थोडंसं आणखीन थोडंसं आपण पुढे जाऊया. त्याची अॅनाटॉमी काय आहे बघू. अॅनाटॉमिकली फिजिकली कुठल्या सिस्टमवर काम करते ते बघायचं आहे. S1 इसका प्रभाव प्रधान रूप में स्टमक नर्व फायबर कशा कशावर परिणाम होतो बघा. स्टमकवर होतो, नर्व फायबरवर होतो, मस्तिष्क मधला सेरेबेलम अँड सेरेब्रम, मस्तिष्क मधला सेरेबेलम अँड सेरेब्रम या दोन पार्टवर मेंदू मधले भाग आहेत. एक सेरेब्रम असतं, सेरेबेलम असतं, मिड ब्रेन असतं, पोन्स असतं, मेडुला ऑब्लॉंगेटा येतं आणि स्पायनल कॉर्ड येतं. तर या प्रकारे ब्रेनचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. त्यातला सेरेबेलम अँड सेरेबेलम पार्टवर
S1 चा डायरेक्ट इफेक्ट होतो. म्हणजे मेंदूच्या आजारासंबंधी तुम्ही S1 त्याला देऊ शकता. नंतर ज्या एंडोक्रॅनिक ग्लँड्स आहेत त्या पूर्ण एंडोक्रॅनिक ग्लँड्स वर S1 काम करते. म्हणजे शरीरामध्ये अंतःस्रावी ग्रंथी जेवढ्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ थायरॉइड, पिट्युटरी, थायमस, ॲड्रिनल, पॅनक्रिया, टेस्टिकल्स, ओव्हरीज म्हणजे गोनाइड, या सर्व सिस्टमवर S1 काम करते. S1 जेवढे ग्रॅन्युलर रेमेडीज आहेत, एंडोक्रॅनिक मधल्या जेवढ्या रेमेडी आहेत त्या सर्व एंडोक्रॅनिक ग्लँड्सवर काम करतात. सेरेबेलमवर काम करतं, सेरेबेलमवर काम करतं. अंतःस्रावी ग्रंथीवर काम करतं. एफेरमॅटिक लिम्फॅटिक व्हेसल, आता ते पण तुम्हाला दाखवणार आहे. ते लिम्फॅटिक व्हेसल काय असतात ते. कोश विशेष संस्थान, रेटिक्युलर इंडिओलॉजिकल सिस्टम जे आपल्या त्याच्यावर काम करते. रक्तसंचारवर काम करते. लसिका व रक्तसंचारवर काम करते. ब्लड सर्क्युलेशन ॲज वेल एज लिम्फ सर्क्युलेशन दोन्हीवर काम करते. नर्वस सिस्टीम, होल नर्वस सिस्टीमवर काम करणारी रेमेडी आहे. होल नर्वस सिस्टीमवर काम करते. यह संपूर्ण शरीर पर अपना प्रभाव डालती है. म्हणून याला काय म्हटलं जातं? फंक्शनल रेमेडी आहे. क्रियात्मक रेमेडी, फंक्शनल रेमेडी. लसिका उत्पन्न कारक व शोधक, लिम्फोजिनॉसिस म्हणजे लिंफ तयार करण्याचं काम करणारी रेमेडी आहे. लिंफ तयार करायचं म्हणजे रसधातू तयार करण्याला मदत करते. लिम्फोजेनिक आहे, मेटाबॉलिक आहे. मेटाबॉलिझम, एनाबॉलिझम अँड कॅटाबॉलिझम या दोन्हीवर परिणाम करणारी अशी ही रेमेडी मेटाबॉलिझम ऍक्टिव्हिटी वाढवते. नर्वाईन आहे, वात पौष्टिक आहे. नर्वाईन नर्वला स्ट्रेंथ देणारी. थ्रोम्बिंग अँड पल्सेटिंग ऑफ क्वेरिंग म्हणजे स्फूर्तिदायक आहे. टोमॅटिक आहे, भूख बढ़ाने वाली. टोमॅटिक आहे, भूख बढ़ाने वाली. त्यानंतर स्टिम्युलंट आहे, उत्तेजना निर्माण करणारी. प्रोलिप्टिक आहे, प्रतिरोधक शक्ती वाढवणारी, इम्युनिटी पॉवर वाढवणारी आहे. लॅक्झेटिव्ह म्हणून काम करणार आहे. कबजनाशक आहे. प्राकृतिक आहे म्हणजे कॉन्स्टिट्युशनल रेमेडी. लिम्फॅटिक टेम्परामेंटची रेमेडी आहे S1. कॉन्स्टिट्युशनल रेमेडी आहे. बेहोश को होश न आने वाली, एखादा व्यक्ती जर बेहोश असेल त्याला होशमध्ये आणायचं काम करते S1. शक्तिदायक आहे, टॉनिक सारखं यूज करू शकतो. रुग्ण अवस्था में प्रयोग करने पर ऑर्गन की अवस्था को संतुलित करके वो लसिका सूत्रों की बर्बादी को रोकने वाली, रोगों को सुरक्षित रखने वाली, कई या वमन को रोकने वाली, प्रदाहनाशक, विषयकता नाशक, अँटासिड सारखं काम करते. अँटी स्कार्फुलोस आहे. तर हे सर्व गुण त्या S1 मध्ये आहेत. S1 मध्ये आहे म्हणजे या कामासाठी S1 तुम्ही यूज करू शकता. हे सुद्धा तुम्हाला मी नोटच्या रूपमध्ये तुम्हाला पाठवणार आहे नंतर. हे पण पाठवतो. तर हे मेन आहे. आता आपण बघायचं डायल्युशन की कुठल्या डायल्युशन. आता डायल्युशन याचा अर्थ काय? एक डोसालॉजी ठरवलेली आहे. आपण पायजेरिक एसेन्स बनवतो. आता पायजेरिक एसेन्स कसा बनवला जातो तुम्हाला सांगतो. पायजेरिक एसेन्स बनवायचं टेक्निक आहे की फुल्ली डिस्टल वॉटर मध्ये ज्या वनस्पती आहेत त्याला स्वच्छ करून त्यामध्ये टाकले जातात आणि रूम टेम्परेचर मेंटेन केलं जातं. त्या रूम टेम्परेचरला ते अंकुरित होतात. म्हणजे काय करायचं आहे, डिस्टल वॉटर मध्ये टाकायचं आहे वनस्पती. डिस्टल वॉटर मध्ये टाकायचं. थोडे दिवसाने ते काढून बघायचं. अंकुरित झाली की लगेच त्याला काढायचं, ती काढून बाहेर ठेवून द्यायची. दुसरी परत एक टाकायची. दुसरी काय करायची,
फ्रेश प्लांट पुन्हा टाकायचं, परत ते त्यातला अर्क सोडतो, परत तिला बाहेर काढायची आणि ते सगळं तसंच ठेवायचं, काढलेली फेकून द्यायचं नाही, ते तुमच्याजवळ तसंच प्रिझर्व करायचं, परत टाकायचं परत. आणि ज्या वेळेला ते पूर्ण घ्यायचं बंद करतं त्यावेळेला सर्व वनस्पती बाहेर काढायच्या. आता हे झालं तुमचं ॲक्वा सोल्युशन. हे काय झालं, पाण्यामध्ये प्रिपेअर केलेलं सोल्युशन तयार झालं. आता ते जे उरलेलं मॅग्नम जो आहे, जे तुम्ही काढून टाकलेलं आहे, ते अल्कोहोल बरोबर टायट्रेट करायचं. अल्कोहोलशी त्याचं टायट्रेशन करायचं, म्हणजे अल्कोहोलमध्ये टाकायचं. मग ते त्याच्यातनं तो अर्क निघतो, तो एका स्वतंत्र भांड्यामध्ये स्पेअर करून ठेवायचा. म्हणजे एक ॲक्वा सोल्युशन, एक अल्कोहोलचं सोल्युशन, म्हणजे त्याला कुजवून तयार केलेलं सोल्युशन. अल्कोहोल तयार करायचं, त्याचं ते सेपरेट करायचं. त्याच्यानंतर तो सगळा मॅग्ना काढायचा बाहेर, पूर्ण ते काय करायचं, गाळून घ्यायचं ते. आणि जे उरलेला मॅग्ना आहे त्याला काय करायचं, हाय टेम्परेचरला जाळायचं, त्याची राख बनवायची. आणि ती राख परत डिस्टल वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करून त्यात उरलेले सगळे जे कंपोनंट आहेत, ती राख जी आहे ती त्या पायजेरिक एसेन्समध्ये मिक्स करायची. म्हणजे एक अल्कोहोलचं सोल्युशन, एक वॉटर बेस्ड सोल्युशन, आणि हे जळलेलं जे पावडर तयार झालेली आहे त्याच्यामध्ये क्रिस्टलायझेशन तयार झालेलं आहे, ते क्रिस्टलायझेशन सगळं काय करायचं, पुन्हा त्या एकत्र करायचं. आणि त्याला तुम्ही काय म्हणता, क्रूड पायजेरिक इसेन्स. त्याचं नाव आहे क्रूड पायजेरिक इसेन्स. आता हा जो क्रूड पायजेरिक इसेन्स जो आहे हा अतिशय कोरोजिव्ह असतो, हेवी रिॲक्शन असते त्याची. म्हणजे बॉडीमध्ये जर तो तुम्ही इन्सर्ट केला, दिला, तर बॉड्यामध्ये ॲग्रावेशन व्हायला सुरुवात होते. म्हणजे क्युरिजिव्ह काय होतं, अत्यंत करोजिव्ह ऍक्शन डेव्हलप होते, अत्यंत करोजिव्ह ऍक्शन डेव्हलप होते. म्हणून ती क्रूड वापरायचा बिलकुल नाही. मग त्याच्यानंतर काय केलं त्यांनी, की एक रेशो मेंटेन केला, 1:9. कुठला रेशो मेंटेन केला, 1:9 चा रेशो बनवला. म्हणजे 1 ml क्रूड पायजेरिक प्लस 9 ml व्हेकल. मग ते डिस्टिल वॉटर असेल किंवा अल्कोहोल असेल किंवा अल्कोहोल प्लस डिस्टिल वॉटर असेल, त्यामध्ये 1 ml क्रूड घेतलं, 9 ml अल्कोहोल किंवा वॉटर घातलं आणि त्याला 105 स्ट्रोक दिलं, त्याला म्हटलं आपण D1. ते काय तयार झालं, D1 तयार झालं. त्या परत D1चं आपण काय केलं, 1 ml घेऊन त्यामध्ये 9 ml डिस्टिल वॉटर किंवा RS प्लस डिस्टिल वॉटर टाकलं, त्याला 105 स्ट्रोक दिले, ते तुमचं D2 सोल्युशन झालं. परत त्यातलं 1 ml काढलं, त्यामध्ये 9 ml RS किंवा डिस्टिल वॉटर टाकून त्याला स्ट्रोक दिले 105, हे तुमचं D3 बनलं. या D3 ला काय म्हणतात, पायजेरिक इसेन्स म्हणतात. D3 हे काय आहे, पायजेरिक इसेन्स आहे. त्या D3 नंतर आपण वापरायला सुरुवात करायची. म्हणजे D3 म्हणजे तोडून आपण काय करतो, त्याला वापरायला सुरुवात करतो. आता आपल्याला काय बघायचंय, की आता मात्रा कशी ठरवायची. आता समजा तुम्ही 1:9 नी तोडला, पण D3 1 ml घेतला, 9 ml डिस्टिल वॉटर टाकलं किंवा RS टाकलं किंवा डिझेल म्हणजे डिस्टिल वॉटर प्लस RS हे रेशो मध्ये तयार केलं, त्याच्यात टाकलं, 105 स्ट्रोक दिले की D4 तयार झालं. काय तयार झालं, D4 तयार झालं. त्यातलं 1 ml काढलं D4 मधलं, परत 9 ml RS किंवा डिस्टिल वॉटर टाकलं, 105 स्ट्रोक दिले, ते तुमचं D5 तयार झालं. परत त्यातलं एक काढलं, परत त्याला 9 ml त्याच्यात डिस्टिल वॉटर किंवा RS टाकलं आणि परत त्याला स्ट्रोक दिले, ते तुमचं D6 झालं. D6 लक्षात आलं. आता आपल्याकडे डोसॉलॉजी जी आहे ते आपण आता स्टडी करूया. म्हणजे D4 हा काय आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे डिसीजच्या क्रायटेरिया 3 असतात. ऑर्गनचं फंक्शन 3 प्रकारे. एक नॉर्मल फंक्शन ऑफ द ऑर्गन,
दुसरं ॲबनॉर्मल फंक्शन ऑफ द ऑर्गन. मग ॲबनॉर्मल मध्ये दोन कंडिशन येतात. एक तर पॉझिटिव्ह म्हणजे काय, फंक्शन वाढलं. एक तर निगेटिव्ह, फंक्शन कमी झालं. आता याचं उदाहरण सांगतो की स्टमक मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होते. सगळ्यांना तुम्हाला माहिती की हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेट होत आहे, पण ते प्रपोर्शनली सिक्रेट व्हायला पाहिजे. जेव्हा ते प्रपोर्शनली सिक्रेट होतं त्यावेळेला तुम्हाला जळजळ जाणवत नाही. पण नॉर्मल पेक्षा जास्त जर सिक्रेशन झालं तर तुमच्या पोटामध्ये बर्निंग व्हायला सुरुवात. लक्षात आलं? बर्निंग सुरू होतं. म्हणजे ती जी नॉर्मल कंडिशन आहे दॅट इज कॉल्ड एज अ न्यूट्रल कंडिशन. Normal condition is called as a neutral condition. Excess secretion is a positive disease and less secretion is a negative disease. मग आता तुमच्या रेमेडी ज्या आहेत, त्याच पद्धतीनं तुम्ही रेमेडी वापरायचे. म्हणजे D4 पॉझिटिव्ह म्हटलं, पण जेव्हा सिक्रेशन कमी असेल निगेटिव्ह डिसीज मध्ये पॉझिटिव्ह डोस द्यायचा, आणि जर एक्सेस होत असेल तर त्याला निगेटिव्ह द्यायचं. म्हणजे तुमचा D4 पॉझिटिव्ह आहे, D5 न्यूट्रल आहे, D6 निगेटिव्ह. तर तुम्ही सिलेक्शन काय करणार, D6 चं सिलेक्शन करणार. हायपर ऍक्टिव्हिटी ऑफ द ऑर्गन असेल तर आपण काय करायचं, निगेटिव्ह मात्रेत द्यायचं मेडिसिन. म्हणजे या सब अॅक्यूट कंडिशन मध्ये D6 इज निगेटिव्ह, D5 इज न्यूट्रल, D4 इज पॉझिटिव्ह. आता D1, D2, D3 पर्यंत आपण घेतलं तर D1 काय आहे, पॉझिटिव्ह आहे. D2 काय आहे, न्यूट्रल आहे. आणि D3 इज अ निगेटिव्ह डोस. आणि त्याला आपण पुढे तोडत गेलो तर पहिलं जे डायल्युशन आहे ते पॉझिटिव्ह असणार. तो निगेटिव्ह डिसीज मध्ये पॉझिटिव्ह मात्रा द्यायची आणि पॉझिटिव्ह डिसीज मध्ये निगेटिव्ह मात्रा द्यायची, आणि बॅलन्सिंग करण्यासाठी न्यूट्रल मात्रा द्यायची. लक्षात आलं? इथपर्यंत समजलं का? हॅलो. हो सर. हा बोला. कोकरे तुम्हाला काय अडचण आहे? समजलं सर. हा, तर या प्रकारे डोसॉलॉजी तयार केलेली आहे. आता 1:9 रेशो जनरली कशासाठी वापरला जातो, ज्या ठिकाणी तुम्हाला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं आहे, ऑर्गनला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं आहे, त्यामध्ये तुम्ही काय करता, 1:9 रेशो वापरता. 1:9 रेशो हा जनरली काय आहे, औषधाची मात्रा जास्त, व्हेकलची मात्रा कमी असते. त्यामुळे दीज आर ऑल काय आहे, ते हायर लोअर डायल्युशन्स आहेत. त्याला सगळ्याला काय म्हणायचं, लोअर डायल्युशन. त्याच्यामध्ये काय आहे, तुमचं जे मेडिसिन आहे, जी रेमेडी आहे ती जास्त क्वांटिटीमध्ये असते आणि व्हेकल कमी क्वांटिटीमध्ये असतं. सो दीज आर लोअर डायल्युशन लेवल. आणि ह्या ज्या लोअर डायल्युशन लेवल ज्या असतात या कशासाठी द्यायच्या, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायसाठी द्यायच्या. न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायसाठी आपल्याला ते द्यावं लागतं. म्हणून D4, D5, D6 इज मेंट फॉर सब अॅक्यूट डिसीज. D1, D2, D3 ते शिकवणार नाहीये मी आता. D1, D2, D3 कसं वापरायचं हे वेगळं क्लॉज आहे. हा, कारण का ते काय आहेत, हायली कोरोजिव्ह आहेत. हायली कोरोजिव्ह आहेत, ते तुम्हाला काय करू शकतात, साईड इफेक्ट डेव्हलप करू शकतात. त्यामुळं दॅट इज मेंट फॉर द अॅक्यूट डिसीज. त्या अॅक्यूट डिसीज मध्येच यूज करायचा आहे. सब अॅक्यूट डिसीज मध्ये त्याचा काही रोल नसतो. आणि आपल्याकडे येणारे पेशंट हे सगळे सब अॅक्यूट लेवलचे असतात. अॅक्यूट लेवलमध्ये ते ॲलोपॅथीकडे जातात. अॅक्यूट डिसीज मध्ये लोक ॲलोपॅथीकडे जातात. त्यामुळं इलेक्ट्रोपॅथीचे लोक सब अॅक्यूट मध्ये, क्रॉनिक मध्ये काम करतात जातात. आता ही डोसॉलॉजी कशी झाली, लोअर डायल्युशन केव्हा वापरायचं ना हायर डायल्युशन केव्हा वापरायचं.
हायर डायल्युशन ठेवावं. तर ते कसं आहे की ज्या वेळेला तुम्हाला एक नर्वाईन इफेक्ट घ्यायचा आहे, म्हणजे उदाहरणार्थ आता S1 वर्क ऑन द सेरिब्रम अँड सेरिबेलम अँड नर्व फायबर आणि एंडोक्लायनिक ग्लँडवर आपल्याला इफेक्ट करायचा आहे, त्यावेळेला काय करायचं, मात्रा औषधाची सूक्ष्म करावी लागेल, तरच ब्रेन बॅरियर मधून मटेरियल पास होऊ शकतं. आता ब्रेन बॅरियर म्हणजे काय, बॅरियर म्हणजे काय ते तुम्हाला समजून सांगतो, मग आपण पुढे जाऊया. आणि तुम्हाला कळलं पाहिजे की व्हॉट इज बॅरियर. सेल स्ट्रक्चर आहे तुमचं वाहिनी, त्याला ए शब्द देतो, नंतर ती नॅरो होते. ती खूप नॅरो असते. एक मिनिट. कॅपिलरीज आहेत, छोट्या छोट्या कॅपिलरी. हा तो त्याचा सेल मेम्ब्रेन आहे, तुमची सेल आहे, न्यूक्लियस आहे याचा. म्हणजे या इकडनं आर्टरीज फ्लो मधून काय आलं, तुमचं न्यूट्रिशन आलं. आहे दिस इज कॉल्ड एज लिम्फॅटिक चॅनल. हे तुमचं काय आहे, सगळं लिम्फ नोड आहे, चॅनल आहे. इकडून न्यूट्रिशन येतं, ऑक्सिजन आला, यातून डिफ्यूज होऊन इकडे गेला सेलला, हे न्यूट्रिशन सेलला मिळालं. हे सगळं न्यूट्रिशन गेलं सेलमध्ये, गेलं तुमच्या, बरोबर आहे. न्यूट्रिशन इंट्रासेल्युलर स्पेस मध्ये गेलं. आता हा जो पोर्शन बॅरियर, याला बॅरियर म्हटलं जातं, याला बॅरियर म्हटलं जातं. याला काय म्हणायचं, ब्लड बॅग. वेस्ट प्रॉडक्ट आले होतं याच्यामध्ये, हे सगळं वेस्ट प्रॉडक्ट रिटर्न याच्यामध्ये दिलं जातं, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट या बॅरियर मधून जात असत. आता हे आपलं मेंदूमध्ये हे जे बॅरियर आहे ते खूप ठीक असतं, त्यामुळं इझिली कुठलाही सबस्टन्स मेंदूमध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे एनिट मेंदूकडे त्याचा त्याच्यामध्ये असतात आणि ते काय करत, परमिशन देत नाही. म्हणजे न्यूट्रिशन इन द फॉर्म ऑफ मॉलिक्युलर आहे. आणि म्हणून आपण काय करायचं, जे काही तुमचं एडिट करायचं अतिशय डायल्यूट फॉर्म करायचं इझिली ब्रेन. म्हणजे मेंदूवर जेव्हा तुम्हाला काम करायचं असेल, आता S1 वर्क ऑन द सेरिब्रम आणि सेरिब्रम आहे, हे ऑक्सिजन हे सोल्युशनला हाय पोटॅन्सी मध्ये सोडावं, विश्वास आहे तो. मगाशी आपण बघितलं कशात औषध जास्त आहे, 1 ml घेऊन 9 ml टाकलं, काय कोकरे, दत्तात्रय कोकरे, 1 लिटर पाणी घातलं, 1 किलो साखर, 2 चमचे साखर टाकली. औषधाची मात्रा कशात जास्त आहे, बोला सर. पहिल्या याच्यामध्ये काहीतरी रेंज कमी वाटतं तुम्हाला. अवधूत माने बोला. 1 थेंब टाकला ते जास्त आहे. 1 किलो साखर टाकली तर काय होईल, हायली कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. हायली कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, हायली कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन झालं. त्याचा कण टाकला तर काय झालं, हायर डायल्युशन झालं. ते त्याच्यामध्ये साखरेचं पर्सेंटेज कमी झालं आणि 1 लिटर पाण्यामध्ये 1 किलो साखर टाकल्यानंतर हायली कॉन्सन्ट्रेटेड झालं. हे समजायला पाहिजे तुम्हाला, मेन लक्षात घ्यायचं. हे साखरेचं उदाहरण तुम्हाला मुद्दामून मी दिलं. 1 लिटर पाणी घेतलं,
त्याच्यामध्ये 1 किलो साखर टाकली तर कशात जास्त येईल? बोला. येत नाही. 1 किलो साखर टाकली की कॉन्सन्ट्रेशन साखरेचं जास्तच राहणार ना. होय सर. हो सर. हे म्हणजे हे लोअर डायल्युशन झालं नाही, डायल्यूट झालं नाही ना. इट इज इन द कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म. पण 1 लिटर तर ते काय झालं? डायल्यूट फॉर्म झाला. डायल्यूट फॉर्म झाला. लक्षात घ्या. डायल्यूट फॉर्म तयार झाला. काय वापरतो शब्द? हायर डायल्युशन असा शब्द वापरतो. हे जे बॅड मटेरियल सेलमध्ये जाऊ शकतं. नरवर काम करायचं आहे तुम्हाला, त्यावेळेला हाय डायल्युशन मध्ये लिक्विड दिलं पाहिजे. ते D4, D5, D6 मात्रेमध्ये चालणार नाही. हेच आपल्या लोकांना कळत नाही. मुळात आधी इथंच प्रॉब्लेम आहे. कारण ही डोसॉलॉजीची थेरी फार वेगळी आहे. ही ॲलोपॅथीच्या सारखी चालत नाही. म्हणजेच याचा अर्थ जितकं सोल्युशन डायल्यूट कराल तेवढं त्याची भेदन क्षमता जास्त असते. जेवढं तुम्ही डायल्यूट मटेरियल कराल तेवढं त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर वेगळं बनतं आणि सूक्ष्म छिद्रामधून सुद्धा ते आत जाऊ शकतं. तर ब्रेनच्या ठिकाणी ब्रेन बॅरियर खूप टाईट असतं. इझिली कुठलंही मटेरियल ब्रेनमध्ये जाऊ शकत नाही, बिकॉज इट इज हाय. ते जे जंक्शन आहे ते खूप टाईट असतं आणि त्याला पास करण्यासाठी हायर डायल्युशनची आवश्यकता असते. ब्रेनवर काम करायचं असेल तर S1 ला आपल्याला हाय पोटेन्सी हायर वर काम करणार. आणि S1 D4 मध्ये दिलं तर काय होईल? वेदांत, व्हेरिएबल नसणार त्याला. ब्रेनवर काम होणार नाही. त्याला S1 द्यावं लागेल तर तुम्हाला ब्रेन मध्ये त्याचा परिणाम मिळेल. म्हणजे कुठलाही नर्वाईन काम जर करायचं असेल, नर्वाईन याचा अर्थ काय? नर्वच्या मार्फतीनं, ब्रेनच्या मार्फतीनं ऑर्गनचं फंक्शन सुधारायचं आहे. अशा कंडिशन मध्ये काय करायला पाहिजे? सोल्युशन बी डन इन द हायर डायल्युशन लेवल. हायर डायल्युशन. लोअर डायल्युशन म्हणजे मेडिसिनची मात्रा जास्त, म्हणजे जितकं सूक्ष्म कराल तेवढं त्याची भेदन क्षमता जास्त असते. त्याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला मी सांगतो की साप चावतो आणि विष किती थेंब टाकतो ब्लड मध्ये? सुईच्या टोकावर राहणं एवढं छोटं. कारण आहे. विषयाची मात्रा किती? सुईच्या टोकावर राहील एवढा. ML ML मध्ये नसते, मायक्रो मध्ये असते. हा. असं लक्षात. दोन. आणि त्याचा परिणाम किती? माणूस जागेवर मरतो. माणूस जागेवर मरतो. पाणी सुद्धा मागत नाही. म्हणजे इतक्या सूक्ष्म लेवलला घातलेलं विष पुऱ्या शरीरावर पसरलं जातं आणि पूर्ण ब्रेन डॅमेज केला जातो. तो त्याची हायली पेनिट्रेटिव्ह पॉवर त्याच्यामध्ये असते. आता आपण बघितलं की सलाइवामध्ये 90% वॉटर आहे, 98% वॉटर आहे आणि ऑर्गॅनिक सबस्टन्स फार फ्यू आहे. आणि असा सलाइवाचा परिणाम पुऱ्या बॉडीवर होऊ शकतो. म्हणजे हे एन्झाईम्स एवढी पॉवरफुल आहेत, एवढे हार्मोन शरीरामध्ये असतं, पण त्याचा परिणाम पुऱ्या बॉडीवर होऊ शकतो. म्हणजे जेवढं तुम्ही डायल्यूट करत जाल तेवढं काय होणार आहे? पेनिट्रेटिंग पॉवर हाय होत जाते. आणि तुम्हाला जेव्हा नर्वाईन मेडिसिन करायचं असेल तेव्हा तुम्हाला काय जायला पाहिजे? हायर पोटेन्सी मध्ये जायला पाहिजे, हायर डायल्युशन मध्ये गेलं पाहिजे. पोटेन्सी यानंतर मी तुम्हाला थेरी सांगतो, आता पोटेन्सी सांगत नाही. यू शुड नॉट बी कन्फ्युज. तुम्ही कन्फ्युज होता कामा नये म्हणून पोटेन्सी हा शब्द मी आता वापरत नाही. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून डोसॉलॉजी डिटरमाइन करतं बरीचशी गोष्टी. आता त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह डिसीज आणि निगेटिव्ह डिसीज, हायपर फंक्शन ऑफ द ऑर्गन अँड हायपो फंक्शन ऑफ द ऑर्गन. हायपर मध्ये काय होणार? एक्स्ट्रा सिक्रेशन होणार सगळ्याचं. हायपो मध्ये काय होणार? सिक्रेशन होणारच नाही. मॅमरी ग्लँड्स आहेत स्त्रियांच्यामध्ये, बाळाला पाचते, एक्सेस प्रमाणात मिल्क प्रोडक्शन आहे म्हणजे मॅमरी. आणि स्कॅनिटी आहे, मिल्क येतच नाही, दॅट विल बी द निगेटिव्ह डिसीज. आणि एक्सेस प्रमाणात मिल्क प्रोडक्शन इथं पॉझिटिव्ह डिसीज असता कामा नये. हे नॉर्मल कंडिशन मध्ये पाहिजे. त्यावेळेला ती ॲबनॉर्मल होते, ती आयदर इट गोज पॉझिटिव्ह और आयदर इट गोज निगेटिव्ह. हायपर फंक्शन, हायपो फंक्शन. थायरॉइड सिक्रेशन हायपर आणि थायरॉइड सिक्रेशन हायपो. हायपो म्हणजे कमी
म्हणजे थायरॉइडचं सिक्रेशन कमी होतं, वेट गेन होतं. थायरॉइड सिक्रेशन वाढण होतं, शरीर बारीक होतं. मेंटेन एव्हरीथिंग. म्हणजे औषधाची जी मात्रा आहे तिथं निगेटिव्ह डिसीज आहे, तिथं पॉझिटिव्ह मात्रा द्यायची. हे कळलं का? हो सर. हॅलो. चा विचार करता कुठल्याही गोष्टीचं फंक्शन स्टडी करा. हायपर झाल्यावर काय होतं, हायपो झाल्यावर काय होतं, आणि नॉर्मल मध्ये काय आहे. आता आपल्या स्टमकमध्ये ऍसिड जनरेशन होतच असतं. स्टमकमध्ये ऍसिड जनरेशन होतच. याला आयुर्वेदात पित्त म्हणतात. पित्ताची जाणीव कधी होती? ज्या वेळेला बर्निंग सेन्सेशन जेव्हा तुम्हाला जाणवायला लागतात त्यावेळेला तुम्ही म्हणतो मला पित्त झालं. इट इज अ एक्सेस कंडिशन, त्याला आपण हायपर ऍसिडिटी म्हणतो. आणि ती झाली की भस्मक रोग होतो. म्हणजे माणूस खातच राहतो, कोल्ड करायचा प्रयत्न करतो, जे बर्निंग आहे ते कमी करायचा प्रयत्न करतो. म्हणजे एक्सेस ऍक्टिव्हिटी ऑफ द स्टमक. एक्सेस भूक, डायबिटीस पेशंट मध्ये ते एक्सेस भूक लागलेली असते, त्याला भूक त्याला प्रचंड लागते. म्हणजे हायपर फंक्शनला लागत नाहीये, लॉस ऑफ एपेटाईट आहे. तिथे पॉझिटिव्ह मात्रा दिली पाहिजे. म्हणजे S1 आपल्या एकदा S1 पॉझिटिव्ह मध्ये द्यायचं. S1 निगेटिव्ह दिला, एक्सेस भूक आहे ती कंट्रोलमध्ये आहे. S1 पॉझिटिव्ह मध्ये दिला तर भूक लागायला सतत कंडिशन आहे. एक्सेस सिक्रेशन, लेस सिक्रेशन. एक्सेस इज कॉल्ड हायपर फंक्शन आणि लेसला आपण हायपो फंक्शन. तर या पद्धतीने आपल्याला डोसॉलॉजी डिसाईड करावी लागते. आता S1, आता दुसरा जो रेशो आहे तो 147 चा रेशो. म्हणजे D3 मधलं 1 ml घेतलं. D3 आपला पायजेरिक इसेन्स आहे, लक्षात ठेवायचं. D3 इज अवर पायजेरिक इसेन्स. 1 ml पायजेरिक इसेन्स घेतला, त्यामध्ये 47 ml वॉटर टाकलं किंवा डिस्टिल वॉटर टाकलं किंवा डिझल्ट केलेलं, म्हणजे डिस्टिल वॉटर प्लस अल्कोहोल मिश्रण, जे मिश्रण आहे ते, किंवा प्युअर अल्कोहोल मध्ये टाकलं, त्याला 105 स्ट्रोक दिले. म्हणजे सक्सेशन केला, हलवलं त्याला 105 वेळा व्हर्टिकली, तर ते बनतं फर्स्ट डायल्युशन. काय बनतं? फर्स्ट डायल्युशन बनतं. त्याला फर्स्ट डायल्युशन म्हणतात. आता सेकंड डायल्युशन कसं बनलं जातं? त्यामधलं 1 ml काढलं, फर्स्ट डायल्युशन मधले 1 ml काढलं, त्याच्यात 47 ml पाणी किंवा अल्कोहोल किंवा वॉटर प्लस अल्कोहोल हे जर तुम्ही ऍड केलं आणि 105 स्ट्रोक त्याला दिले तर ते सेकंड डायल्युशन तयार. थर्ड डायल्युशन कसं बनवायचं? सेकंड डायल्युशन मधलं 1 ml घेतला, त्याच्यामुळे 47 ml पाणी किंवा 47 ml अल्कोहोल किंवा 47 ml अल्कोहोल प्लस वॉटर हे जर तुम्ही त्याच्यात टाकलं आणि त्याला 105 स्ट्रोक दिले तर हे तिसरं डायल्युशन तयार होईल. फर्स्ट, सेकंड, थर्ड. काय झालं? फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता फर्स्ट डायल्युशन हे पॉझिटिव्ह डायल्युशन आहे, सेकंड डायल्युशन न्यूट्रल आहे आणि थर्ड डायल्युशन निगेटिव्ह आहे. झालं. आता आपल्याला S1 ला वापरायचं आहे. आता फर्स्ट डायल्युशन मध्ये S1 दिला तर काय क्रिया होते? इट इन्क्रीजेस द फ्लो ऑफ लिम्फॅटिक चॅनल अँड डिटॉक्स मोर्बाइड मॅटर, टॉक्सिक सब्स्टन्स फ्रॉम द सिस्टम. म्हणजे तुम्हाला जर लिम्फ नोड मध्ये वाढवायचं आहे, मगाशी तुम्हाला मी दाखवलं लिम्फ नोड कुठं असतात ते, म्हणजे न्यूट्रिशन सेल मध्ये पाठवायचं आहे. अशा वेळेला काय करणार? फर्स्ट डायल्युशनचा उपयोग करणार. S1 चं फर्स्ट डायल्युशन तुम्ही पेशंटला देणार. काय देणार? S1 चं फर्स्ट डायल्युशन बनवून देणार आणि ते काय काम करतं? फ्लो ऑफ लिम्फॅटिक चॅनल, डिटॉक्स मॉर्बाइड मॅटर, टॉक्सिक सबस्टन्स फ्रॉम द सिस्टम. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कुठेही डिटॉक्सिफिकेशन करायचं असेल, मोर्बाइड मॅटर काढायचं असेल, टॉक्सिक मटेरियल बाहेर काढायचं असेल
आणि लिंबचा फ्लो वाढवायचा असेल तर तुम्ही S1 ला फर्स्ट डायल्युशन मध्ये द्यायचं. इन्क्रीज ॲपेटाईट, भूक वाढवायचं काम करतं. म्हणजे एखाद्याला भूक लागत नसेल तर तुम्ही कुठलं डायल्युशन सिलेक्ट करणार सांगा, बोला. एखाद्याला भूकच नाहीये, भूकच लागत नाही. S1 वर्क ऑन स्टमक, आणि स्टमक हे भूक वाढवणारी सिस्टम आहे. तर त्याच्यामध्ये कुठलं डायल्युशन तुम्ही यूज करा? ते 150 स्ट्रोक तुम्ही बोललात ना. अहो ते स्ट्रोक सोडून द्या, ती प्रोसिजर झाली. डायल्युशन विचारतोय मी. पॉझिटिव्ह डायल्युशन. फर्स्ट डायल्युशन. पॉझिटिव्ह आहे ना फर्स्ट डायल्युशन? अहो हे डायल्युशन बनवण्याच्या प्रोसिजर मध्ये कशाला जाताय तुम्ही? डायल्युशन कसं बनवायचं ते तुम्हाला मी थिअरी सांगितली. सिलेक्शन ऑफ रेमेडी मध्ये नाही येते. सिलेक्शन ऑफ रेमेडी मध्ये फर्स्ट डायल्युशन द्यायचं आहे. म्हणजे S1चं तुम्ही काय द्यायला पाहिजे? फर्स्ट डायल्युशन दिलं पाहिजे टू इन्क्रीज Okay, sir. ॲपेटाईट. शरीरामध्ये टॉक्सिक मटेरियल साठलेलं आहे, त्याला बाहेर काढायचं आहे. कुठलं डायल्युशन त्याला द्याल? फर्स्ट डायल्युशन. फर्स्ट डायल्युशन ऑफ S1 सांगा. तुमच्या ऍक्ट मध्ये सगळे डायल्युशन तयार असणार आहेत. कुठलाही फॉर्म्युला मिळणार नाही. तुम्हाला माहिती आहे S1चं काम काय आहे? डिटॉक्सिफिकेशन करायचं काम करते S1. आणि तुम्हाला त्याच्या शरीरामधलं टॉक्सिक मटेरियल बाहेर काढायचं आहे. तुम्ही काय करणार? S1चं फर्स्ट डायल्युशन उचलून त्याला देणार, बाटलीत घालून. ती सिंपल थेअरी आहे, लक्षात घ्या. आणि पहिल्यांदा सिंगल रेमेडी वापरायला शिका, कॉम्प्लेक्स रेमेडी वापरू नका. मी तुम्हाला पहिल्यांदा शिकवणार आहे सिम्प्लेक्स रेमेडी. एक एक रेमेडी वापरायला शिका. फॉर्म्युल्याच्या मागे लागू नका, कारण तुम्हाला अजून फॉर्म्युला समजायला बरेच काळ जाईल. 4-5 वस्तू मिसळून करून फॉर्म्युला तयार करावा लागतो, पण त्याच्यात कन्सिडरेशन बरंच असतं. त्यासाठी सिंगल रेमेडीचा यूज करा. आणि याच्यावर मास्टरी मिळाल्यानंतर तिकडे जायचं आहे, त्याच्याशिवाय तिकडे जायचं नाही. म्हणून तर तुम्हाला हे सगळं डोस अँड डोसॉलॉजी शिकवतोय मी. S1च्या सगळ्या प्रॉपर्टीज सांगितल्या तुम्हाला. S1 कुठं कुठं काम करतं ते सांगितलं. आणि आता आपण डायल्युशनची थेरपी यूज करायची आहे, की कुठलं डायल्युशन कधी द्यायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्याच्यासाठी आपली थेरी चालू आहे. आता फर्स्ट डायल्युशन त्यांनी सांगितलं, इन्क्रीज द फ्लो ऑफ लिम्फॅटिक चॅनल, डिटॉक्स मॉर्बाइड मॅटर, टॉक्सिक सिस्टम फ्रॉम द सिस्टम. सिस्टम मधून टॉक्सिक मटेरियल काढायसाठी आणि लिम्फॅटिक चॅनल मधलं सर्क्युलेशन वाढवण्यासाठी S1 इज गिवन इन द फर्स्ट डायल्युशन. S1 कशामध्ये द्यायचं आहे? फर्स्ट डायल्युशन मध्ये द्यायचं. आता फर्स्ट डायल्युशन कसं बनवायचं? फर्स्ट डायल्युशन तर सिलेक्ट केलं तुम्ही, आता बनवायचं कसं फर्स्ट डायल्युशन? तुमच्याकडे किट आहे S3चं, D3 मधलं किट आहे, S1 तुमच्याकडे आहे. आता तुम्हाला फर्स्ट डायल्युशन बनवायचं आहे, तर कसं बनवायचं सांगा, बोला. कोकरे बोला. फर्स्ट डायल्युशन बनवायचंय, कसं बनवणार? 1 मिली घेणार, त्याच्यामध्ये 47 मिली पाणी मिसळणार हा, आणि 105 वेळा ते हे करणार, हलवणार, वर स्ट्रोक देणार वर त्याला. खाली हलवणार. म्हणजे हे तुमचं काय तयार झालं? फर्स्ट डायल्युशन तयार झालं, बरोबर. फर्स्ट डायल्युशन तयार झालं. हा हा. आणि आता आपल्याला काय द्यायचं आहे?
तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला. इन्क्रीज द फ्लो ऑफ लिम्फॅटिक चॅनल, डिटॉक्स मार्बाइड मॅटर, टॉक्सिक सब्स्टन्स फ्रॉम द सिस्टम, इन्क्रीज appetite, to stop pain, giving energy to cure fever arising from the food poisoning, stop frequent motion. हे सर्व तुम्हाला लक्षणं दिलेली आहेत. आता यातला लक्षणाचा पेशंट आला की त्याला ऍपेटाईटच नाही, भूकच लागत नाही, काय करा? बोला काय? S1 देणार. फर्स्ट डायल्युशन मधलं उचलून देणार, बाटलीत घालणार. लक्षात आलं? म्हणजे फर्स्ट डायल्युशन काय काय काम करतं इथं त्यांनी दिलेलं आहे. फिवर आलाय, एनर्जी लॉस झाली, कशामुळे? पॉयझन गेलेला आहे, फूड पॉयझन झालं तुम्हाला, फूड पॉयझन झालं. काय करणार त्या व्यक्तीला? फर्स्ट डायल्युशन देणार. आलं का लक्षात? फर्स्ट डायल्युशन दिलं की काय करणार? सगळे जे टॉक्सिक मटेरियल आहे ते शरीरातनं बाहेर निघून जाणार, म्हणजे त्याचे साईड इफेक्टच राहणार नाही बॉडीमध्ये. म्हणून फर्स्ट डायल्युशनचा उपयोग आहे त्याच्यात सांगितलेला आहे तुम्हाला. इन्क्रीज ॲपेटाईट, स्टॉप पेन, गिव्ह एनर्जी टू क्युअर फीवर arises from the food poison, stop frequent motion. लूज मोशन लागलेलं आहे तुम्हाला, फ्रिक्वेंट मोशन चालू आहे, फूड पॉयझनिंग झालेलं आहे, कंटासला लागलेला आहे, फीवर यायला लागलाय, पेन व्हायला लागलाय. अशा कंडिशन मध्ये S1 ला फर्स्ट डायल्युशन मध्ये तुम्ही जर दिला तर हे सर्व कंडिशन बंद होतात. हेच महत्वाचं आहे. हीच इम्पॉर्टंट काय, हेच महत्वाचं. हे फर्स्ट डायल्युशनचा उपयोग होईल. सेकंड डायल्युशन काय करतं बघूया. It cures all type of allergy of the skin disease, stop excess sweating, chronic rhinosinusitis, earache, ऑस्टेरिया आणि tinnitus. बघा काय काम करतं. पूर्ण स्किन ॲलर्जी नष्ट करतं. S1 चं सेकंड डायल्युशन तुम्ही जर दिलं तर स्किन ॲलर्जी बंद होते. एखाद्याला एक्सेस स्वेटिंग येत असेल, घाम येत असेल, तर सेकंड डायल्युशन ऑफ S1 जर तुम्ही दिलं तर त्याचा घाम यायची प्रक्रिया बंद होते. क्रॉनिक रेनिसायटिस आहे, नाकसारखं गळत राहतंय, क्रॉनिक आहे ती कंडिशन. तर S1 चं सेकंड डायल्युशन जर त्याला दिलं तर हे नाक गळायचं बंद होतं, क्रॉनिक रेनिसायटिस मध्ये उपयोग. कान दुखायला लागलाय, कानात पेन यायला सुरुवात झालेली आहे, काय देणार? S1 चं सेकंड डायल्युशन करून द्या. कानातनं पाणी वाहतंय, ऑस्टेरिया म्हणजे कानातून पाणी येतंय, अशा वेळेला S1 चं सेकंड डायल्युशन तुम्ही जर उचलून दिलं तर हे कानातलं पाणी बंद होतं. टिनिटस आहे, कानामध्ये किन 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 आवाज येतोय कंटिन्युअसली, त्यामुळे कर्ण बधीर आहे, ऐकायला येत नाही काय, कारण बॅकग्राऊंड नॉईज एवढा आहे की तुम्ही काय बोललं कोणाचं समजत नाही. टिनिटस असतं, कानामध्ये आवाज. अशा वेळेला S1 चं सेकंड डायल्युशन द्यायचं. काय द्यायचंय? S1 चं सेकंड डायल्युशन द्यायचं. आता याच्यासारखे पेशंट येतात का नाही तुमच्याकडे? बोला. वेदांत बोला आणि अवधूत बोला. tinnitusचा अजून नाही आला कधी. कानाचा सर्दीचे पेशंट आले नाही तुमच्याकडे? ॲलर्जी, स्किन ॲलर्जी वाले येतात. स्किन ॲलर्जी वाले येतात, सर्दीचे पेशंट येतात. हो. मग अशा वेळेला वाले. तुम्ही S1 असेल तर तुम्ही काय करू शकता? सेकंड डायल्युशन मध्ये उचलून त्याला द्यायचं. सेकंड डायल्युशन बनवा आणि त्याला देऊन टाका, बरं झालं पेशंट. हे तुम्हाला ऍप्लिकेशन थेरपी शिकवतोय मी.
ह्याच्या पुढे ऍडव्हान्स जाऊन आपण शिकायचं आहे. पण हे प्रायमरी लेवलला तुम्ही काम करू शकता जर तुमच्याकडे किट असेल आणि अशा प्रकारचे पेशंट तुमच्याकडे आले. लॉस ऑफ एपेटाईट, भूक लागत नाही म्हणून पेशंट येतं का नाही? वेदांची स्वतःचीच कंडिशन आहे, भूक लागत नाही त्याला. अशा वेळेला काय करणार? S1चं फर्स्ट डायल्युशन घेणार बिफोर मिल, भूक लागायला चालू होणार, लॉस ऑफ एपेटाईट बंद होणार. पण किटच नाही तर काय करणार? त्याच्यासाठी किट देणार आहे तुम्हाला. कारण हे सगळं अप्लाय करून बघायचं आहे, तुम्ही प्रॅक्टिकली करायचं आहे. त्या किट मधून पैसे मिळवायचं नाही, त्याच्यातून शिक्षण घ्यायचं आहे. जे पहिलं किट तुम्हाला मी देणार आहे ते फक्त प्रयोग करायसाठी देणार आहे. की प्रॅक्टिकल अनुभव तुम्हाला मिळाला पाहिजे. इथं आपण म्हणतो फ्लो ऑफ लिम्फॅटिक चॅनल होतोय, डिटॉक्सिस ऑफ द मॉर्बाइड मॅटर होतंय, टॉक्सिक मटेरियल सिस्टीम मधनं बाहेर जाते. याची प्रचिती बघायसाठी एखाद्या पेशंटला हे मेडिसिन देऊन बघितलं पाहिजे. त्यावेळेला तुम्हाला प्रचिती येणार आहे. फिवर आहे, पेन आहे, ॲपेटाईट नाहीये, भूक लागत नाहीये, फूड पॉयझनिंग झालेलं आहे, त्यामुळे लूज मोशन लागतोय. अशा वेळेला S1चं फर्स्ट डायल्युशन तुम्ही दिलं तर लूज मोशन बंद होते, पॉयझनस मटेरियल शरीरातनं बाहेर निघून जात. म्हणजे S1चं फर्स्ट डायल्युशन हा निसर्गोपचार आहे की नाही? बोला. होय सर. व्हायटेशन ऑफ, बघा, स्टॅग्नेशन ऑफ मार्बाइड मॅटर इन द बॉडी कॉजेस द डिसीज. निसर्गोपचाराचं पहिलं तत्व आहे, शरीरामध्ये अनवॉन्टेड टॉक्सिक मटेरियल जर साठत राहिलं तर रोग होतो. आहे की नाही? पहिलं सूत्र आहे. रोगाचं मेन कारण काय? शरीरामध्ये टॉक्सिक मटेरियल साठणे, अनवॉन्टेड मटेरियलचा साठा शरीरामध्ये संचय झाला तर रोग होतो. हे 10 तत्व निसर्गोपचाराचे आहेत. त्यामधलं पहिलं तत्व आहे की रोगाचं कॉज आहे काय? रोगाचं कॉज काय आहे? शरीरामध्ये अनवॉन्टेड पदार्थाची साठवणूक सुरू झाली की रोग होतो. हे तुम्ही फर्स्ट डायल्युशन S1चं दिलं तर ते सगळं टॉक्सिक मटेरियल आहे. निसर्गोपचारच आहे हा, म्हणून याला मी ऍडव्हान्स निसर्गोपचार म्हणतो. स्टॉप फ्रिक्वेंट मोशन, लूज मोशन लागलेलं आहे. कशामुळं? फूड पॉयझनिंग झाल्यामुळं. कुठलं तरी अन्न खाल्लं आणि लूज मोशन व्हायला सुरुवात झाली. असे पेशंट भरपूर असतात. हॉटेलमध्ये कुठेतरी खाऊन आलेला असतो, काहीतरी शिळं पाका खातो, त्याला फूड पॉयझन होतं आणि त्याला लूज मोशन लागते. अशा वेळेला तुम्ही काय देणार? त्याला ताप यायला लागतो, पोटामध्ये पेन यायला सुरुवात होते. अशा सर्व कंडिशन मध्ये S1चं फर्स्ट डायल्युशन तुम्ही दिलं तर हे सगळं बंद होतं. S1चं फर्स्ट डायल्युशन द्यायचं, कारण हे पॉझिटिव्ह साईन आहे. मला तुम्ही सांगा, शरीर शुद्धीकरण करत असतं की नाही? करतं की नाही? हो सर. आणि त्याच्यात बिघाड झाला आणि सगळे टॉक्सिक मटेरियल साठायला लागलं म्हणजे निगेटिव्ह फंक्शन ऑफ द बॉडी झालं की नाही? हो सर. आणि म्हणून तुम्ही फर्स्ट डायल्युशन दिलं, बिकॉज इट इज अ पॉझिटिव्ह डायल्युशन. पॉझिटिव्ह डायल्युशन दिल्याबरोबर शरीरातलं टॉक्सिक मटेरियल बाहेर निघायला सुरुवात झाली. आता सेकंड डायल्युशन काय काम करतं? दॅट इज न्यूट्रल डायल्युशन. ते ऑल टाईप ऑफ ॲलर्जी, स्किन ॲलर्जी देतात. ही लोक म्हणतात मी टेरिकॉट घातलं की अंग खाजायला चालू होतं, अमुक अंगाला लावलं की खाज उठायला सुरुवात होते. स्किन ॲलर्जी, प्रचंड प्रकारच्या ॲलर्जीज असतात लोकांना. या सर्व ॲलर्जीज थांबवतं S1चं सेकंड डायल्युशन.
S1चं सेकंड डायल्युशन काम करतं त्याच्यावर. टॉप एक्सेस स्वेटिंग, एखाद्या व्यक्तीला भरपूर घाम येत राहतोय, प्रमाणाबाहेर घाम येतो, अशा कंडिशन मध्ये S1चं सेकंड डायल्युशन तुम्ही जर दिलं तर एक घाम येण्याची प्रक्रिया बंद होते. आता तिसरा पार्ट, थर्ड डायल्युशन दिल्यानंतर काय होते. इट क्युअर्स स्वेलिंग ऑफ द लंग. मग काल तुम्हाला मी सांगितलं की S1 वर्क ऑन द रेस्पिरेटरी सिस्टम. रेस्पिरेटरी सिस्टमवर S1 काम करतं. आणि लंग मध्ये सूज आलेली आहे, लंगला सूज आली, ब्रॉन्कायटिस झाला, लंग मध्ये सूज आली, स्वेलिंग आलं, तर काय करायचं आहे. सारखा खोकला येत राहिला, लंगला स्वेलिंग आल्यामुळे काय झालं, सतत खोकला यायला लागला, श्वासाला अडथळा निर्माण सुरू झाला, सगळा पदार्थ बाहेर टाकायला सुरुवात केली त्यांनी स्वेलिंग आल्यामुळं. अशा कंडिशन मध्ये काय झाला, हा पॉझिटिव्ह डिसीज झालेला. वॉटडॉक ऑपरेट होतं आणि सगळं बाहेर फेकायचा प्रयत्न करतं, त्यामुळे सातत्याने खोकला यायला लागतो, छातीत दुखायला लागतं, एनर्जी एक्सेस लंग मध्ये होते आणि पेनफुल होतं. अशा सर्व कंडिशन मध्ये थर्ड डायल्युशन ऑफ S1 यूज करायचं. लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे ब्रॉन्कायटिस, सूज झाली ब्रॉन्कसला, रेस्पिरेटरी ट्रॅक मधल्या ऑर्गनला सूज आली, त्या ठिकाणी इन्फेक्शन निर्माण झालं, तर काय द्यायचं आहे, थर्ड डायल्युशन ऑफ S1 द्यायचं. S1चं थर्ड डायल्युशन द्यायचं. इपिसिमिया झाला, इपिसिमिया श्वास अवरोध, क्रॉनिक पल्मोनरी डिसीज झाला, क्रॉनिक पल्मोनरी डिसीज झाला, COPD. पल्मोनरी म्हणजे लंग, लंगचा क्रॉनिक डिसीज आहे. इपिसिमिया आहे म्हणजे श्वास अवरोध व्हायला लागलेला आहे. अशा सर्व कंडिशन मध्ये S1चं थर्ड डायल्युशन जर करून तुम्ही दिलं तर हे सगळं थांबू शकतं. गॅस्ट्रोएन्टायटिस झाला, लूज मोशन लागलं, पोट बिघडलं, गॅस्ट्रोएन्टायटिस झालं, उलट्या आणि जुलाब व्हायला सुरुवात झाली. अशा कंडिशन मध्ये S1चं थर्ड डायल्युशन तुम्ही तयार करून जर दिलं तर हे स्टॉप होतं. गॅस्ट्रोएन्टायटिस पासून सुद्धा तुम्ही वाचू शकता. हे थर्ड डायल्युशन. फोर्थ डायल्युशन काय करतो, चौथं डायल्युशन. इट क्युअर्स अँथ्रायटिस, जॉइंट पेन, नेसल पॉलिपस, मायग्रेन अँड सलायव्हेशन. एक्स्ट्रा सलायव्हेशन सुरू झालं किंवा सलायव्हेशन होतच नाहीये. S4 हे काय झालं, पॉझिटिव्ह झालं का निगेटिव्ह डायल्युशन झालं सांगा. S4, S5, फोर्थ डायल्युशन, फिफ्थ डायल्युशन, सिक्स्थ डायल्युशन. फोर्थ पॉझिटिव्ह, फिफ्थ न्यूट्रल, सिक्स्थ निगेटिव्ह. रिपीट झालं सायकल. फर्स्ट डायल्युशन पॉझिटिव्ह, सेकंड डायल्युशन न्यूट्रल, थर्ड डायल्युशन निगेटिव्ह. पण त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स डिसीज पुढे ऍडव्हान्स मध्ये गेला म्हणून तुम्हाला फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ वापरायची वेळ आली. तर फोर्थ डायल्युशन इज पॉझिटिव्ह डायल्युशन, फिफ्थ डायल्युशन इज न्यूट्रल डायल्युशन आणि सिक्स्थ डायल्युशन इज निगेटिव्ह डायल्युशन. तर तुम्ही फोर्थ कशासाठी वापरायचं, आर्थरायटिस साठी, जॉईंट पेन साठी, नेसल पॉलिपस नाकामध्ये मास वाढणे, मायग्रेन हेडेक असेल आणि लेस सलायव्हेशन जर होत असेल तर फोर्थ डायल्युशन ऑफ S1 द्यायचं. आता फोर्थ डायल्युशन बनवायचं कसं, तर थर्ड मधलं 1 ml घ्यायचं, 47 ml डिस्टिल्ड वॉटर किंवा RS किंवा हे घ्यायचं, त्याला 105 स्ट्रोक द्यायचे, दॅट बिकम द फोर्थ डायल्युशन. हे चौथं डायल्युशन बनतं. चौथं डायल्युशन मध्ये नेसल पॉलिपस, मायग्रेन, सलायव्हेशन, आर्थरायटिस, जॉईंट पेन याच्यामध्ये फोर्थ डायल्युशन.
आता 30वं डायल्युशन डायरेक्ट आला. ते कसं बनवायचं ते नंतर सांगतो मी, आता नाही. डोस अँड डोसॉलॉजी मध्ये आपण घ्यायचं आहे, ते एक स्वतंत्र विषयामध्ये तुम्ही घेणार आहे. 30th डायल्युशन. कोरोइझा, नाक सतत गळत आहे, क्रॉनिक आहे, नाक गळायला लागलेलं आहे, सर्दी झालेली आहे प्रचंड. त्यावेळेला काय वापरायचं? S1चं 30वं डायल्युशन यूज करायचं. व्हायरल फिवर, व्हायरल फिवर सुद्धा कंट्रोल करतो 30वं डायल्युशन. व्हायरल हिपेटायटिस, एक प्रकारचं जॉन्डिस असतं, कावीळ असते. हिपेटायटिस 1, हिपेटायटिस बी, हिपेटायटिस सी, ह्या सगळे काय आहे? व्हायरल हिपेटायटिस म्हणतात त्याला. त्याला वर कंट्रोल करण्यासाठी 30वं डायल्युशन द्यायचं. काय द्यायचं? 30वं डायल्युशन द्यायचं. व्हायरल फिवर मध्ये सुद्धा S1चं 30th डायल्युशन दिला तर व्हायरल फिवर भरावं. नॅश मध्ये सुद्धा तेच काम होतं. आता 200व डायल्युशन तुम्ही दिलं तर काय होतं? $200 dilution. It cures gastric stop mucus secretion. 200 डायल्युशन काय करतं बघा. स्टॉप म्युकल सिक्रेशन. अति प्रमाणामध्ये कफ सिक्रेट होत असेल, कफ तयार झाला, गॅस्ट्रिक याच्यामध्ये कफाचं प्रमाण वाढलं, अशा वेळेला कफ सिक्रेशन कमी करायचं असेल तर 200 डायल्युशन S1 यूज करायचं. S1चं 200 डायल्युशन तुम्ही जर वापरलं तर काय करतं? कफ बनण्याचं बंद होतं, गॅस्ट्रिक म्युकस सिक्रेशन स्टॉप होतं, फॅटी लिव्हर कमी होतं. लिव्हर मध्ये फॅट जनरेशन डिपॉझिशन झाल्यामुळे, फॅटी लिव्हर झाल्यामुळे लिव्हर काम करायचं बंद करतं, थोड्या प्रमाणात कमी काम करायला सुरू करतं. अशा वेळेला फॅटी लिव्हरचं जर निदान झालं असेल तर 200व डायल्युशन त्याला द्या. रिड्युसेस इन्फ्लामेशन, सूज कमी करण्याचं काम करतं. क्रॉनिक कॉन्स्टिप्युशन आहे, संडासला होतच नाहीये, क्रॉनिक आहे, प्रचंड क्रॉनिक कॉन्स्टिप्युशन आहे. S1चं 200 डायल्युशन जर त्याला दिलं तर 100% क्रॉनिक पासून तुम्हाला क्युअर करता येईल. आणि 1000व डायल्युशन जेव्हा देता त्यावेळेला ग्रॅन्युलर सेलिंग, म्हणजे जेवढ्या जेवढ्या ग्रंथी आहेत त्याच्यामध्ये जर स्वेलिंग आलेलं असेल तर ते स्वेलिंग कमी करायचं काम 1000 डायल्युशन. कार्पोलोसो डिसीज रिलेटेड टू द लिम्फ, रसधातूशी रिलेटेड असलेला डिसीज जो असेल तर त्याला क्युअर करण्याचं काम 10,000 डायल्युशन करतं. लिम्फोबिया, अंगावर गाठी, चरबीच्या गाठी सुरू झाला, त्या चरबीच्या गाठी वितळवण्यासाठी S1चं 1000 डायल्युशन द्या. नेसल पॉलिप्स मध्ये पण 1000 डायल्युशन तुम्ही घेऊ शकता. आता येतात का नाही अंगावर गाठी असलेली प्राणी? काय हो अवधूत, हो, येतात. अंगावर चरबीच्या गाठी असलेले पेशंट येतात का नाही? हो, येतात. तर त्याच्यामध्ये S1चं 1000 डायल्युशन द्या, लिम्फोबिया कमी होऊन जातं. तर अशा पद्धतीने आपण S1ची डोसॉलॉजी बघितली. S1 कशा पद्धतीने काम करतं हे आपण पाहिलं. आता आणखीन ऍप्लिकेशन आहे. इट वर्क्स ऑन द ब्रेन, इट वर्क्स ऑन द नर्वस सिस्टीम. म्हणजे ब्रेन रिलेटेड जेवढे डिसीज असतील त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट S1 वापरू शकता. पण ब्रेन रिलेटेड आहे, नर्व रिलेटेड आहे, हाय पोटेन्सी मध्ये, हायर डायल्युशन मध्ये जायला पाहिजे. म्हणजे 200 डायल्युशन, 1000 डायल्युशन तुम्हाला यूज करावं लागेल ब्रेनचं. अबाउट 10th डायल्युशन इट बिकम नर्वाइन. 10व्या डायल्युशन पासून सिस्टम नर्वाइन होते की जी नर्ववर जाऊन काम करते. 10th डायल्युशन, 30th डायल्युशन, 200 डायल्युशन, 1000 डायल्युशन, 10,000 डायल्युशन, हे सगळं कशावर काम करतं? नर्वस सिस्टीमवर काम करतं. आणि S1 वर्क्स ऑन द नर्वस सिस्टीम. S1 नर्वस सिस्टीमवर काम करणारी रेमेडी आहे. त्यामुळे जेवढे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असतील त्याच्यामध्ये S1 1000 दिलं पाहिजे, S1 200 दिलं पाहिजे.
आणि हे जर जमलं नाही तर लिटर डायल्युशन करा. तुमच्याकडे या पोटेन्सी नाही आहे, 200 नाही, 1000 नाही, 30 नाही, मग काय करायचं? हाय डायल्युशन करायचं. 1 लिटरला 1 औषधाचा थेंब टाकून पाणी द्या. वॉटर थेरपी करा. नाही रिझल्ट आला तर नाव घ्या. 1 लिटरला 1 थेंब. हायली डायल्युटेड फॉर्म which is equivalent to 1000 dilution. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही डायल्युशन कशाही प्रकारे बनवू शकता. 10th डायल्युशन कसं बनवलं जातं? 30 ml डिस्टिल्ड वॉटर, 30 ml RS किंवा 30 ml डिझेल घेतला आणि त्याच्यामध्ये 9 ड्रॉप टाकले आणि 105 टोक जर दिले तर ते बोलतं 10वं डायल्युशन तयार होतं. 10th डायल्युशन. हसायला येत असेल तुम्हाला की 10वं डायल्युशन तयार केलं जातं. 30 ml पाण्यामध्ये 9 ml इसेन्स जर टाकला, 9 ड्रॉप, 9 ml नाही, 9 ड्रॉप, 30 मध्ये 9 ड्रॉप टाकले, 105 स्ट्रोक दिले, इट इज इक्वॅलंट टू 10th डायल्युशन. हे 10th डायल्युशन डायरेक्ट. आणि त्याच 30 ml मध्ये 3 ड्रॉप टाकले तर ते 30वं डायल्युशन होतं. 30 ml मध्ये 3 ड्रॉप, 105 स्ट्रोक, 30वं डायल्युशन तयार व्हायचं. आणि 100 डायल्युशन कसं तयार करायचं? 100 ml मध्ये 1 ड्रॉप औषधाचा टाकला तर 100 डायल्युशन तयार होत. 100 डायल्युशन तयार. 100 ml मध्ये किती सर? 1 ड्रॉप, 1 ड्रॉप. हे काय होतं? 100वं डायल्युशन तयार होतं. लक्षात. ही डायरेक्ट मेथड आहे. 100 पर्यंत तुम्ही 100 ml 100 डायल्युशन पर्यंत तुम्ही बनवू शकता. या पद्धतीने तुम्ही काम करू शकता. 30ला 30 ड्रॉप टाकले की D4 तयार झालं. 30ला 20 ड्रॉप टाकले तर D5 तयार झालं. आणि 30ला 15 ड्रॉप टाकले तर D6 तयार झालं. 30ला 9 ड्रॉप टाकले तर D10 तयार झालं. आणि 30ला 3 ड्रॉप टाकले तर 30वं डायल्युशन तयार झालं. 100 ml ला 1 ड्रॉप टाकला तर 100वं डायल्युशन तयार झालं. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला फॅटी लिव्हर आहे त्याच्यावर काम करायचं आहे. 200 डायल्युशन. त्याच्यासाठी बॅकपोटॅन्सी मिळतात ते पार्ट सगळं मी तुम्हाला नंतर सांगेन. बॅकपोटॅन्सी काय आहे ते सगळं तुम्हाला सांगेन. तर ही एक सिस्टम आहे. म्हणजे हायली क्रॉनिक कंडिशन मध्ये काय करायचं? हायर डायल्युशन कडे जायचं की नर्वाइन मोड इफेक्ट आपल्याला घ्यायचा आहे. नर्वाइन इफेक्ट घ्यायचा. नर्वाइन इफेक्ट हाय डायल्युशन मध्ये होतो. नर्ववर काम करतं आणि सिस्टीम वर्क करतं. आता सोमवारी याचा पुढचा पाठ मी तुम्हाला शिकवेन. लोकल डिसीज अँड जनरल डिसीज. ठीक आहे. हॅलो. हो सर. हा सर. ठीक आहे. बंद करूया इथे. थांबूया आपण. हो. बाकी धन्यवाद सर. गुड नाईट सर. काय बोला की. सर ते इलेक्ट्रो होमिओपॅथी आणि होमिओपॅथी मध्ये काय डिफरन्सेस आहे? परवा काय सांगितलं तुम्हाला? सिम्प्लेक्सस क्युरेंटर.
आपलं काय आहे, कॉम्प्लेक्सा कॉम्प्लेक्सस क्युरंटर, लॉ ऑफ सिमिला, लॉ ऑफ सिमिला म्हणजे एखाद्या निरोगी व्यक्तीला हम्म, एखादी वनस्पती खायला लावली तर हम्म, त्याच्या शरीरामध्ये जे लक्षण समूहाचा अभ्यास केला जातो, कुठल्या कुठल्या लक्षणं त्याच्यामध्ये निर्माण होतात, हम्म. आणि त्या लक्षणाच्या आधारावर औषध मटेरियल मीडियातून शोधलं जातं. म्हणजे प्रत्येक याचा इफेक्ट वेगळा आहे. हम्म. त्याला लॉ ऑफ सिमिला म्हणतात, त्याला सिमिलम म्हणतात. म्हणजे तुम्हाला काय करायला पाहिजे, लक्षण समूहाचा अभ्यास केला पाहिजे. लक्षण समूह. आणि ती ज्याला मॅच होतील हम्म, दॅट विल बी देअर रेमेडी. लक्षात आलं का तुमच्या? हम्म, सिंचोना बार खाल्ला, सिंचोना हम्म. कॅल्सिला, सिंचोना सर्कोबा हा खाल्ल्यानंतर मलेरियाची लक्षणं निर्माण होतात माणसांच्या. जे पहिला सिद्धांत हानिमनने जो शोधून काढला त्याचं नाव आहे लॉ ऑफ सिमिलम. म्हणजे दोन गोष्टी कंपेअर केल्या जातात. म्हणजे एखाद्या निरोगी वस्तूने सिंचना सर्कोबा खाल्ला किंवा सिंचोना कॅलिसिलिया खाल्ला तर त्याच्या शरीरामध्ये मलेरियाची लक्षणं निर्माण होतात. लाईक क्युअर्स लाईक, त्यांचा सिद्धांत काय, लाईक क्युअर्स लाईक. म्हणजे मलेरियाची सगळी लक्षणं बघायची, मटेरियल मीडियामध्ये वनस्पती दिलेल्या आहेत, औषधं दिलेले आहेत, मेडिसिन दिलेले आहेत, त्याच्या सगळ्या प्रॉपर्टी बघायच्या आणि जो त्याच्याशी मॅक्सिमम मॅच होईल दॅट विल बी द रेमेडी ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग. याला म्हणतात होमिओपॅथी, लॉ ऑफ सिमिलम. म्हणून त्यांचे सिद्धांत चालतो सिम्प्लेक्स, सिम्प्लेक्सस अँड क्युरेंटर. क्युरेंटर म्हणजे क्युअर करणे. लॉ ऑफ सिमिला वापरला जातो. लॉ ऑफ सिमिला वापरला जातो. तुम्हाला सर्दी आहे आणि त्याच्याबरोबर तुमच्या डोकं दुखतंय, त्याच्याबरोबर तुमच्या पोटात दुखतंय. आता ही लक्षणं तयार करणारा वेगळा औषध आहे आणि वेदांतला फक्त सर्दीच आहे, त्याचं औषध वेगळं झालं. दोन्हीकडं सेम औषध चालत नाही. म्हणजे वेदांतची सगळी बी लक्षणं घेते, मानसिक, शारीरिक या सगळं संपूर्णाचा अभ्यास करून मटेरियल मीडियामध्ये वनस्पतीच्या खाली जेवढे लक्षणं तुम्हाला दिलेली आहेत ती त्याला टॅली होत असेल तर ती वनस्पती त्याच्यासाठी यूज करायची. पण आपल्या इलेक्ट्रो होमिओपॅथीमध्ये तसं नाही आहे. इलेक्ट्रो होमिओपॅथी कॉम्प्लेक्सस क्युरेंटर आहे. ह्युमन बॉडी इज कॉम्प्लेक्स, डिसीज इज कॉम्प्लेक्स आणि म्हणून कॉम्प्लेक्स मेडिसिन वापरावं लागतं. सिंगल रेमेडी आपल्याकडे चालत नाही. S1 मध्ये नक्सोमिक आहे, 7 प्लांट वापरले. होमिओपॅथीमध्ये 7 प्लांटचा संबंधच नाही आहे. एकच प्लांट द्यायचंय, तुम्ही फक्त एकच औषध द्यायचंय एका वेळेला, आणि ते शोधण्यासाठी लॉ ऑफ सिमिला करावं लागतं. म्हणजे मटेरियल मीडियामध्ये जायचं, त्याच्यामध्ये लक्षणांचा जी काही लक्षणं त्या पेशंटमध्ये दिसतात त्यांच्यात शोधायचं कुठल्या औषधात ती सगळी लक्षणं मॅच होतात, मग ते औषध त्याच्यासाठी रेमेडी आहे. म्हणजे ऑर्गन थेरपीशी काहीही संबंध नाही. आम्ही काय म्हणणार, लॉस ऑफ एपेटाइट आहे,
भूक लागण्याची प्रक्रिया कुठे होते? स्टमक मध्ये होते. स्टमकची रेमेडी कुठे? S1 आहे. आय विल गिव्ह S1. लक्षणाची काही घेणं देणं नाही. ऑर्गन कुठला बिघडला आहे? दॅट विल इंटरेस्टिंग. लक्षात आलं का? ही आपली जी थेअरी आहे ती ऑर्गन बेस्ड थेरपी आहे. अच्छा. आता तुम्ही मला सांगा, अक्यूट डिसीज आहे. एक पेशंट आला, माझ्या पोटात दुखतंय, माझ्या पोटात दुखतंय. आता तुम्हाला होमिओपॅथी प्रमाणे त्याचं निदान करायचं असेल तर काय करावं लागेल? S1. कुंडली लिहावी सॉरी, लागेल. ते वेगळं. काय काय होतंय तुला? हे होतंय का? हे होतंय का? मानसिक स्थिती किती आहे? किती वाजता दुखतं? 2 वाजता. आता तो खवळून बोलणार, माझ्या पोटात दुखतंय, बंद करा. हं. माझ्या पोटात दुखतंय, माझं पोट बंद करा दुखायचं. हं. तुझी माहिती कोण सांगणार? तो त्याच्या मनस्थितीमध्येच नसतो तुम्हाला माहिती सांगायला. आता कशी औषध बरं. तुम्ही कसं बरं. औषध? म्हणजे इमर्जन्सीमध्ये होमिओपॅथी चालू शकत नाही. तत्वता योग्य आहे ते, परंतु प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल. आम्ही म्हणणार काय? हायपर ऍसिडिटीचे पोट दुखतंय, स्टमकचा आहे, स्टमकची रेमेडी S1 आहे. उचलणार, देऊन टाकणार, मोकळा होणार. हं. कारण आपली थेअरी बेस्ड ऑन द ऑर्गन. आणि आपण थेअरी काय मांडली? कॉम्प्लेक्सा कॉम्प्लेक्सस क्युरेंटर. ह्युमन बॉडी इज अ कॉम्प्लेक्स, डिसीज इज अ कॉम्प्लेक्स. आणि म्हणून आपल्याला काय करायला लागलं? रेमेडी बनवायला लागली. आपण औषध देत नाही, आपण रेमेडी देतो. S1 मध्ये 7 प्लांट आहे. नाडी परीक्षणामध्ये सुद्धा आपण काय बघतो? कुठला 3. ऑर्गन इफेक्ट झाला, टेम्परामेंट काय, आणि त्या टेम्परामेंटच्या हिशोबानं नाडी कुठं लागते याच्यावर ऑर्गनचं आपल्याला सोल्युशन मिळतं. आणि आपल्याला एकदा ऑर्गन मिळाला की आपल्याला रेमेडी द्यायला सोपं जातं. लॉस ऑफ एपेटाईट आहे, आपल्याला काही बघायची गरज नाही. S1 उचला आणि देऊन टाका. S1 मध्ये 7 वनस्पती घातलेले आहेत. मॅटी सरांनी कॉम्बिनेशन केलंय. ते नर्वाईन इफेक्ट पण देतं आणि लोकल इफेक्ट पण देतं. म्हणजे S1 उचलून तुम्ही हाय पोटेन्स काय केलं? फर्स्ट डायल्युशन मध्ये देऊन टाकलं. किती दिवसापासून दुखतंय बाबा? 2 वर्ष झाली पोटात दुखतंय, 2 वर्ष झाली भूक लागत नाहीये. आता म्हणाला क्रॉनिक आहे. म्हणजे काय झालं? डीप रुटेड डिसीज आहे. मॅटी सरांनी डिस्कस केलं, नर्वाईन सिस्टीम केली. S1 वर्क्स ऑन द नर्वस सिस्टीम. म्हणजे मल्टी ऑर्गन फेल्युअर जर असेल आणि त्याला नर्वस सिस्टीमचं मेडिसिन दिलं, म्हणजेच काय दिलं? हाय पोटेन्सीचं मेडिसिन जर त्याला तुम्ही दिलं तर त्याचा रोग बरा होणार आहे डायरेक्ट. आपला कन्सेप्टच वेगळा आहे. म्हणजे जेव्हा एखादी रेमेडी बनवत असताना या सर्व गोष्टींचं कन्सिडरेशन केलं, कारण त्याने मानलं की डिसीज प्रोसेस इज अ कॉम्प्लेक्स. सिम्प्लेक्स डिसीज नाही आहे. स्टमक बिघडला, न्यूट्रिशन मिळणार नाही, त्यामुळं हार्ट बिघडणार. हार्ट बिघडला त्यामुळे किडनी बिघडणार. किडनी बिघडली त्यामुळं दुसरं आणि ऑर्गन, ब्रेन खराब झाला. पण मूळ काय आहे? स्टमक बिघडलेला आहे, मल्टी ऑर्गन फेल्युअर. मग इथं तुम्ही सिम्प्लेक्स रेमेडी देऊन चालेल का? मला सांगा, चालेल का? बोला, चालेल का? सांगा. नाही. औषध फक्त एक वनस्पती दिली आणि काढून त्याचा अर्क काढून तुम्ही देऊन टाकला, वर्क करेल का ते? नाही. नाही करणार. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून 7 प्लांट घातले S1 मध्ये.
7 प्लॅन घेतले, त्या प्लॅनची जर कॅरेक्टरिस्टिक बघितलं तर ते वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. कॉकलेरिया ॲप्सॉलिका उदाहरण सांगतो मला. कॉकलेरिया ॲप्सॉलिका त्याच्यामध्ये आहे. ते मेटाबॉलिक प्रोसेस वाढवते, सेल लेवलला जाऊन मायटोकॉन्ड्रियावर काम करते, एटीपी जनरेट करायचं काम करते कॉकलेरिया ॲप्सॉलिका. हायड्रोस्टॅटिस कॅन्डन्सिस त्याच्यामध्ये वापरलेली आहे. हायड्रोस्टॅटिस कॅन्डन्सिस वर्क ऑन द म्युकस मेम्ब्रेन. कार्पुलस नोडेसा, नक्सोमिका, अशा 7 प्रकारच्या वनस्पतीचं कॉम्बिनेशन केलं त्यांनी. आयुर्वेदाचा काढा घ्या, एकच वनस्पती असते का हो त्याच्यामध्ये? नाही. मल्टिपल वापरायचं काय कारण आहे? नाडी बघता तुम्ही, द्विदोष असतो, त्रिदोष असतो, वात पित्त कफ बिघडतं. वात पण बिघडलेला असतो, पित्त पण बिघडलेलं असतं, कफ पण बिघडलेलं असतं. अशा वेळेला ए सिंगल रेमेडी कॅनॉट वर्क, वी हॅव टू मेक इट कॉम्प्लेक्स. म्हणून आपल्याकडे कॉम्प्लेक्स हा थिअरी आहे, लक्षात घ्या. होमिओपॅथीमध्ये नो कॉम्प्लेक्स हा. होमिओपॅथीमध्ये सिंगल रेमेडी द्यायचंय, लक्षणं कमी झाली आणि नवीन लक्षणं आली की तुम्हाला काय करायला पाहिजे, रेमेडी चेंज करावी लागते. म्हणून काय असतं त्याच्यामध्ये, फॉलोअपला फार महत्व आहे. होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट करत असताना यू हॅव टू टेक द फॉलोअप ऑफ द पेशंट. म्हणजे आज एक रेमेडी तुम्ही दिली, एक 50 लक्षणं होती, त्यातली 20 कमी झाली आणि 5 नवीन आली. अशा वेळेला पहिली रेमेडी रिजेक्ट, दुसरी रेमेडी त्याला द्यावी लागते. परत असं करत 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 काय करायचं, पूर्ण लक्षणं त्याची कमी झाली पाहिजे. बट दे आर गिव्हिंग अ सिंगल रेमेडी. सिंगल रेमेडी ते लोक देतात. म्हणजे त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स करण्याची पद्धत नाही. नो कॉम्प्लेक्स. So this is the difference between the homeopathy and electro-homeopathy. ते लॉ ऑफ सिमिलावर काम करतात, सिमिलम शोधायचा प्रयत्न करतात आणि त्याचं प्रूव्हिंग जे असतं ते निरोगी माणसावर केलं जातं. डिसीज माणसावर औषधाचं प्रूव्हिंग करत नाही. म्हणजे एखाद्या निरोगी माणसाला एखादी वस्तू जर दिली तर त्याच्या शरीरामध्ये काय काय लक्षणं निर्माण होतात, या लक्षण समूहाचा अभ्यास केला जातो आणि मटेरियल मीडियामध्ये लिहिलं जातं. सिंचोनाबार लॅबमध्ये टेस्ट करत होता डॉक्टर हनीमन. त्यावेळेला त्यांना दिसलं की एका माणसाने सिंचोनाबार खाऊन आलेला होता. आणि जेव्हा त्याला सिंचोनाबार खाल्ल्यानंतर त्याला बघितलं तर सगळे मलेरियन तापाची लक्षणं होती त्याच्यामध्ये. मलेरियन तापाची सर्व लक्षणं त्याच्यामध्ये होती सिंचोनाबार खाल्ल्यामुळे. मग त्यांनी काय केलं, असे परत एका निरोगी माणसाला ते दिलं, त्याच्यामध्ये पण लक्षणं आली, हीच लक्षणं मिळाली. आणखीन एका माणसाला सिंचोनाबार दिला खायला. अशा अनेक माणसांच्यावर प्रयोग केल्यानंतर त्यांना असं दिसलं की सिंचोनाबार इज अ मेडिसिन ऑफ मलेरिया. मलेरियाचं मेडिसिन काय आहे, सिंचोनाबार आहे. याला म्हणतात लॉ ऑफ सिमिलम, सिमिलॅरिटीचा सिद्धांतच म्हणतात. याला लॉ ऑफ सिमिलम म्हणतात. हे होमिओपॅथीचं तत्व आहे, लॉ ऑफ सिमिलम. म्हणजे 10 औषधाची नावं लिहिलेली आहेत, तर पेशंट मधले सगळे सिम्पटम ज्याच्याशी नियरेस्ट जुळतात ते त्याचं मेडिसिन असतं. ते मेडिसिन सिलेक्ट केलं, नंतर त्याचं काय केलं जातं, सूक्ष्मीकरण केलं जातं. म्हणजे मोठ्या क्वांटिटीमध्ये पॉझिटिव्ह मध्ये जर तुम्ही ते औषध दिलं तर शरीरामध्ये लक्षणाची वृद्धी होते, लक्षणं यायला चालू करतात. जसं जसं ते डायल्यूट तुम्ही करत जाता तेव्हा अशी एक लेवल येते की सर्व लक्षणं
साईड होतात. म्हणजे ज्याला लक्षणं निर्माण झाली आहेत, विषाने विषाला मारायचं, ते सूक्ष्म लेवलमध्ये विष तुमच्या पोटात गेलं की सर्व लक्षणं बंद होतात. हा होमिओपॅथीचा सिद्धांत आहे, आपला नाही. आपण कॉम्प्लेक्सचा क्युरेट आहे. म्हणून आपली थेरी आहे ती ऑर्गन थेरी आहे. ऑर्गन कुठला बिघडलेला आहे हे आपण बघतो आणि त्याप्रमाणे रेमेडी सिलेक्ट करतो. म्हणजे मॅटी सरांनी ऑर्गन रेमेडी तयार केलेली आहे आणि या 38 टोटल मेडिसिन तयार केली. ही 38 मेडिसिन ऑर्गनवर काम करणारी मेडिसिन. म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं, S1 वर्क्स ऑन द नर्व, S1 वर्क्स ऑन द सेरिबेलम, S1 वर्क्स ऑन द cerebellum, X1 वर्क ऑन द स्टमक, S1 वर्क ऑन द इंटेस्टाइन, S1 वर्क ऑन द लिव्हर, S1 वर्क ऑन द किडनी. म्हणजे S1 इज अ युनिव्हर्सल रेमेडी, वर्क्स ऑन ऑल द ऑर्गन ऑफ द बॉडी. आणि ही पहिली रेमेडी त्यांनी बनवली. आणि सिद्धांत काय होता? व्हायटेशन ऑफ लिम्फ अँड द ब्लड कॉजेस द डिसीज. या सिद्धांतावर त्यांनी काम केलं. लक्षात आलं? येस सर. हे आपली theory आहे. कॉम्प्लेक्स क्युरंटा. क्युरेंटर म्हणजे क्युअर करणे. पण कॉम्प्लेक्स रेडी. डिसीज इज कॉम्प्लेक्स, रेमेडी शुड बी कॉम्प्लेक्स. बोथ आर कॉम्प्लेक्स. म्हणजेच काय आहे, ट्रायपॉडिक डिव्हिजन आहे. मला एक लक्षात सांगा, हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि लॉस ऑफ एपेटाईट आहे. तुम्हाला माहिती आहे लॉस ऑफ एपेटाईट, भूक लागत नाही याचा अर्थ स्टमक प्रॉब्लेम आहे. मग हार्टची बिमारी का झाली? तर हार्टला एनर्जीच मिळत नाही. एनर्जी नाही मिळालं तर हार्ट काम करत नाही, अंडरवर्क झालं. लक्षात आलं का तुमच्या? आता हे कॉम्प्लेक्स आहे. हे डिसीजची कॅरेक्टरिस्टिक अशी असते. इंडिपेंडंट कोणीही नाही, सगळ्यांचे एकमेका सहाय्य करू अवघेची सुपंत. एकतातून अनेकता आहे आपल्याकडे. आपल्याकडे जे हिंदू मॅथॉलॉजीमध्ये, हिंदू पुराणामध्ये, हिंदू शास्त्रामध्ये, हिंदू धर्मामध्ये एकता तू अनेकता म्हणतो. तू एकटा नाहीयेस, तुझ्या बरोबर सगळे आहेत. म्हणजे एका कुटुंबातला व्यक्ती दुःखी असेल तर अख्खं कुटुंब दुःखी होतं. तसं आपली ही एक फॅमिली आहे, आतमध्ये ऑर्गनची फॅमिली आहे. एक बिघडलं की सगळे बिघडतात. आणि म्हणून तुम्हाला काय द्यायला लागतं? कॉम्प्लेक्स मेडिसिन द्यावं लागतं. बिकॉज द डिसीज आर कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स रेमेडी. हे त्याच्यामध्ये ठीक आहे. थांबूया बराच वेळ. थँक्यू सर. थँक्यू. गुड नाईट. नाही.